स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 लेखी पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता या विषयावरील आपण प्रश्न पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया। तर गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारण्यात आलेला बुद्धिमत्तेचा पहिला प्रश्न आहे बघा, तो या पद्धतीने आहे आणि तो संख्या मालिका या टॉपिकवरचा आहे। तर बघा कशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल। तर बघा काय आहे, संख्या मालिका यावरती प्रश्न आहे। तर काय केलेलं आहे या प्रश्नामध्ये, प्रत्येक संख्येला 2 ने मल्टिप्लाय केला आहे, तर आपलं त्या पद्धतीने समोरचं उत्तर आलेलं आहे। तर बघा आपण कोणत्या पद्धतीने ते उत्तर सोडवतोय। तर बघा मी 2 ला जर 2 ने गुणाकार केलं तर आपला 4 आलं। त्याच पद्धतीने मी 4 ला 2 ने गुणाकार केलं तर 8 आलं। तर त्याच पद्धतीने आपल्याला 16 ला 2 ने गुणाकार करायचा, म्हणजे आपला योग्य तो उत्तर आपल्याला भेटून जाईल। चला तर आपण करून बघूया। तर काय आहे, 16 गुणिला 2 बरोबर 32, म्हणजे आपला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 32। चला तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। हा गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे मित्रांनो। चला तर आता पुढला प्रश्न बघून घेऊया। तर पुढला प्रश्न आपला आहे मित्रांनो, बॉन्डमास रूलवरती। बॉन्डमास रूल या बेसिक आपण याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो। बेसिक व्हिडिओ लेक्चर्स गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तर बघा बॉन्डमास म्हणजे काय असते ते आपण थोडक्यात समजून घेऊया। त्याला आपल्या भाषेत आपण बदमास असं आपल्याला लक्षात असण्यासाठी आपण बदमास असं म्हणतो। बी म्हणजे ब्रॅकेट असते, म्हणजे कंस असते। ऑफ म्हणजे चाचीचे उपकंस त्याला आपण सुद्धा म्हणतो। डी म्हणजे डिवायडेशन म्हणजे भागाकार असतो। एम म्हणजे मल्टिप्लिकेशन असतो आणि ए म्हणजे ॲडिशन असतो, म्हणजे त्याला आपण बेरीज म्हणतो। आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी असतो। त्या पद्धतीने आपल्याला हा गणित सोडवायचा आहे मित्रांनो। चला तर त्या पद्धतीने आपण सर्वात पहिले काय करूया, या गणितामध्ये ब्रॅकेट सोडवून घेऊया। तर ब्रॅकेट आपल्याला काय दिलेला आहे बघा, प्रश्न काय आहे ते बघून घ्या प्रश्न। तर 5 गुणिला 8 भागिला इन ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये 8 - 3 + 7 बरोबर किती, असं गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये हा बॉन्डमासवरती विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो। तर बघा हा कोणत्या पद्धतीने सोडवायचं, तर आपल्याला सुरुवातीला बॉन्डमासनुसार ब्रॅकेट म्हणजे कंस सोडवायचा आहे। तर कंस आपल्याला काय दिलेला आहे ते बघून घ्या। आपल्याला प्रश्नामध्ये कंस दिलेला आहे 8 - 3, तर ते कंस आधी आपण सोडून घेऊया, त्यानुसार प्रश्नाची मांडणी करून घेऊया। आपण बेसिक पद्धतीने जाऊ मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समोर अभ्यास करायला। आणि मी यासाठी तुम्हाला सांगतो की कुठला प्रश्न कोणत्या टॉपिकवरचा आहे, आपला टॉपिकसुद्धा क्लिअर होईल आणि म्हणजे सिलेबस क्लिअर होईल गणित आणि बुद्धिमत्तेवरचा आपला। तर बघा हा प्रश्न कसा सोडवता येईल आपल्याला, तर आधी आपण काय करू, ब्रॅकेट सोडवून घेऊया। तर बघा मी त्यानुसार मांडणी करून घेतोय। तर काय झालं आपलं, 5 गुणिला 8 भागिला 5 + 7। आता बघा मित्रांनो आपण ब्रॅकेट सोडून घेतलं, म्हणजे आपलं काय आलं, वजा 8 मधून 3 वजा केलेस 5 आलेले मित्रांनो। तर बघा आता मी समोर मांडणी करतोय। आता काय होणार, यांचा मल्टिप्लिकेशन करणार मित्रांनो। आपण ब्रॅकेट सोडून घेतल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन करणार। आता तुम्हाला बेसिक येणं गरजेचं आहे मित्रांनो, म्हणजे बेसिक म्हणजे काय, तर तुम्हाला पाडे येणे गरजेचं आहे। उरले 7। आता बघा मित्रांनो मी स्टेप बाय स्टेप चालले। आता काय म्हटलं, बॉन्डमास रूल काय म्हणतोय, ब्रॅकेट सोडवा। तर ब्रॅकेट आपण सोडवलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्याला काय मिळालेलं 5। सेकंड स्टेप आपण स्टेपनुसार जाऊ मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समोरच्या दृष्टीने अभ्यास करायला सोपं जाणार। तर बघा आता समोरचं काय मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण, डिवायडेशन आहे, डिवायडेशन सुद्धा करू शकतो, पण आपल्याला आधी मल्टिप्लिकेशन करायचं आहे। तर बघा 8 × 5 = 40 भागीला काय राहिलं मित्रांनो 5 + 7। तर बघा मित्रांनो आपल्याला आता काय करायचं आहे, डिवायडेशन। आता डिवायडेशन करायचं म्हणजे भागाकार करायचा आहे। तर आता भागाकार करूया मित्रांनो। तर बघा 5च्या पाड्यामध्ये 40 येतो, 8 × 5 = 40, म्हणजे काय उरलं मित्रांनो 8। आपला म्हणजे मी 40 ला 5 ला भागले तर काय आला मित्रांनो 8 आपल्याला मिळालेले आहेत। तर बघा उरलं काय मित्रांनो, आता बेरीज उरली, तर आपण बेरीज करून घेऊया। काय उरलं बेरीजेमध्ये, +7 म्हणजे बेरीज 7 बरोबर उत्तर काय आलं आहे मित्रांनो 15। बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आपल्याला पर्याय दिलेला आहे, म्हणजे आपला योग्य उत्तर काय आहे मित्रांनो 15।
तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो 15. तर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी पाढे येणे गरजेचे आहे, त्यानंतर वर्ग व वर्गमूळ येणे गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही म्हणजे आधी बेसिक तुमचं क्लिअर असायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही अशा प्रकारचे गणित सोडवू शकत नाही. चला आपण पुढचा प्रश्न बघून घेऊया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, हा आहे मित्रांनो शेकडेवारीवरचा प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न कंटिन्युअसली गडचिरोली जिल्हा पोलीस भरती आणि इतर सर्व जिल्ह्यामध्ये विचारत असतात. तर बघा, हा गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे बघा, 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती? तर बघा मित्रांनो, हे आपण फॉर्म्युला सूत्रानुसार आणि ट्रिक अनुसार दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी काढून दाखवतो, आणि याला आणखी कोणत्या दुसऱ्या पद्धतीने हा प्रश्न विचारतो ते तुम्हाला तो सुद्धा मी या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा काय आहे प्रश्न, 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती? तर बघा सांगेन, जो आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे सूत्र काय आहे बघा मित्रांनो, 100 गुणिला मिळालेला गुण भागिला एकूण गुण या सूत्रानुसार मित्रांनो आपण सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, जर असे आपल्याला प्रश्न विचारले तर या सूत्रानुसार आपल्याला सर्व व्हॅल्यूची काय करून घ्यायची आहे, मांडणी करून घ्यायची आहे. चला तर मित्रांनो, मी या सूत्रानुसार सर्व संख्यांची मांडणी करून घेतोय. तर बघा 100 गुणिला, तर आपल्याला मिळालेले गुण किती आहेत मित्रांनो, 420 मिळालेले गुण आहेत. तर ते मी इथं घेऊन घेणार मित्रांनो 420. आता भागीला काय असणार मित्रांनो, आपल्याला काय आपण घेतलेल्या सूत्रामध्ये एकूण गुण, तर एकूण गुण किती आहेत मित्रांनो, 700 पैकी आपल्याला 420 गुण मिळाले आहेत, म्हणजे एकूण गुण किती गुण आहेत आपले 700. तर बघा 700 घेतले मी. तर आता काय बघा, अंशामध्ये सुद्धा 2 शून्य आहेत आणि छेदामध्ये 2 शून्य आहेत. तर मग हे काय होणार, सरळ सरळ कॅन्सल होऊन जाणार. त्याला आपण कॅन्सल करून टाकूया. आता उरलेलं काय आहे मित्रांनो, तर बघा मी एक स्टेप बरोबर स्टेप बाय स्टेप घेत चालणार मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार. तर बघा, तर काय झालेलं आहे, आता उरलेली संख्या आपण घेऊया. 420 भागेला 7 उरलेली आहे मित्रांनो. तर बघा 7च्या फाड्यामध्ये 42 येतो मित्रांनो. तो साइन 7 42 तुम्हाला यासाठी मी वारंवार सांगतोय मित्रांनो, तुम्हाला फाडे येणे फार गरजेचं आहे. तर बघा साइन 7 42 होतो मित्रांनो, म्हणजे आपलं काय आलेलं आहे उत्तर मित्रांनो 60. तर बघा म्हणजे काय झालेलं आहे मित्रांनो, 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती आहे मित्रांनो, 60%. तर पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला तर आता आपण हा झाला मित्रांनो सूत्रानुसार. तर तुम्हाला याच्यावरती मी ट्रिक सांगतोय. तर बघा ट्रिक काय आहे, तर एक तर आपण सरळ सरळ करू शकतो. तर आपण लक्षात काय घ्यायचं, 700 पैकी, ठीक आहे, 700 पैकी 420 गुण मिळाले, तर 100ला काय, हा आपण एक अनुमान लावू शकतो मित्रांनो. तर 100ला काय, तर सरळ सरळ काय करायचा, यांचा तिरकस गुणाकार करा मित्रांनो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळून जाणार. जर हा सूत्र तुम्हाला लक्षात नाही आला तर या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो मित्रांनो. तर बघा मी याला करून दाखवतो तुम्हाला कोणत्या पद्धतीने आपल्याला करता येतोय. तर बघा काय म्हणालो मी तुम्हाला, 700 पैकी 420 गुण मिळाले, तर 100ला काय, तर सरळ सरळ काय होणार मित्रांनो, यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. तर मी करून घेतो मित्रांनो तिरकस गुणाकार. बघा तिरकस गुणाकार करणार मी 100 गुणिला 420 भागेला 700. तर काय बघा मित्रांनो, अंशामध्ये आणि छेदामध्ये शून्य असल्यामुळे 0 0 कॅन्सल होऊन जाणार. बरोबर काय याला मित्रांनो, आता बघा 420 भागेला 7 साइन 7 42 मित्रांनो, म्हणजे फाडे येणं फार गरजेचं आहे. तर म्हणजे आपल्याला काय उत्तर मिळालं मित्रांनो, 60, म्हणजे 60%. 700 पैकी 420 गुण मिळाले असता आपल्याला किती गुण मिळाले मित्रांनो, तर 60% गुण आपल्याला या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला यावरती कोणत्या पद्धतीने आणखी दुसरा प्रश्न विचारतो तो तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा कधी कधी काय होते, तर आपल्याला गुणाच्या ठिकाणी टक्केवारी देऊन असते आणि आपल्याला काय म्हणतात, गुण काढा. तर गुण काढा, तर मग कशा प्रश्न तयार होतो बघा मित्रांनो, 700 पैकी, मी तुम्हाला याच प्रश्नाला मी बनवून दाखवतो आणि कशा प्रकारे हे प्रश्न विचारतात. 700 पैकी आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला 60% गुण मिळाले तर
त्याला त्या परीक्षेत किती गुण मिळाले असा प्रश्न विचारणार मित्रांनो. त्याला त्या परीक्षेत किती गुण मिळाले. बघा मित्रांनो, माझे अक्षर मराठीचे थोडेसे वेगळे आहेत, सो थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर काय प्रश्न तयार केला बघा मित्रांनो. त्याच प्रश्नावर मी दुसरा प्रश्न काय तयार केलेला आहे बघा. 700 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला, ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याला 60% गुण मिळाले तर त्या परीक्षेत त्याला किती गुण मिळाले. तर आपल्याला म्हणजे एकूण गुण दिलेले आहेत आणि टक्केवारी दिलेली आहे त्याच्या गुणाची. तर यावरून आपल्याला त्याचे गुण काढायचे आहेत. तर कसं काढता येईल बघा मित्रांनो, हे एक सोपी ट्रिक आहे आपल्याला. तर बघा काय करता येईल. तर यासाठी तुम्हाला मी एक सांगतोय सरळ सरळ. तर काय करायचे, असं जर प्रश्न आला तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे, 700 गुणिला मिळालेले टक्के घ्यायचे आहेत. मिळालेले टक्के म्हणजे किती, 60% भागीला 100. तर बघा मित्रांनो, आता काय आहे, अंश आणि छेदामध्ये काय दिलेले आहेत, काय दिलेले आहेत, शून्य दिले आहेत. म्हणजे काय होणार, डायरेक्ट शून्य कॅन्सल होऊन जाणार. आता उरलेली काय आहे मित्रांनो संख्या, 7 गुणिला 60, जर 7 42 म्हणजे काय झालं, 420 गुण. म्हणजे त्याला त्या परीक्षेत किती गुण मिळाले मित्रांनो, 420 गुण. बघा मित्रांनो, अशा दोन पद्धतीने हा प्रश्न विचारत असतात. चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघून घेऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे आपला. तर पुढचा प्रश्न सुद्धा मित्रांनो बेसिक या टॉपिकवरच आहे, म्हणजे भागाकार या टॉपिकवरचा प्रश्न आहे. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक येणे फार गरजेचं आहे. तर बघा, याला आपल्याला काय करता येईल, तर सरळ सरळ तुम्हाला एक बेसिक कॉन्सेप्ट सांगतोय मी. एक बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे त्याला आपण बेसिक कॉन्सेप्ट काय असते बघा. बेसिक कॉन्सेप्ट एक तर तुम्हाला काय आले पाहिजेत, पाडे आले पाहिजेत. पाड्याच्या पद्धतीने आपण याचं उत्तर सोडवू शकतो. तर बघा, 16 एके 16 म्हणजे 16 एके 16. बघा, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चौ 64, 16 चौ 64. तर बघा मित्रांनो, 16च्या कोणत्या स्थानी येत आहे, 4 या स्थानी काय येत आहे, 64 येत आहे. म्हणजे सरळ सरळ काय होणार, 16ने जर आपण 64ला भागलं तर 4 हा एक उत्तर, सरळ सरळ आपलं काय येणार, उत्तर येणार, काय येणार, 4 1. तुम्हाला त्यासाठी काय असते, बेसिक कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं असतं मित्रांनो. म्हणजे पाडे येणे गरजेचं असतं. 16 एक 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48 आणि 16 चौ 64. म्हणजे 16च्या कोणत्या चौथ्या स्थानी काय येतो, 64 येतो. म्हणजे सरळ सरळ आपल्या कशाने भाग जातोय, 4ने 64ला भाग जातोय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार मित्रांनो, 4. चला तर आपण पुढच्या प्रश्नाला बघून घेऊया. पुढचा प्रश्न आपला काय आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, 8 प्लस 88, 88 प्लस 888, 888 प्लस 8888 बरोबर. प्रश्नाचं चिन्ह दिलं आहे बघा मित्रांनो. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, तर याची सर्वात पहिले आपण आता मांडणी करून घेऊया मित्रांनो. तर बघा, सर्वात पहिले आपण काय करायचं, मोठी संख्या घेऊन घेतो मी. तर मोठी संख्या काय आहे मित्रांनो आपल्याकडे, तर बघा 8888 प्लस काय दिली आहे मित्रांनो, बेरीजेमध्ये दिलेली आहे 888. परत बेरीजेमध्ये काय दिलेली आहे, मग बघा मित्रांनो काय दिलेली आहे 88. परत बेरीजेमध्ये काय दिले आहे बघा मित्रांनो 8. तर या संख्येची आपण बेरीज करून घ्यावं मित्रांनो. तर बघा, तुम्हाला त्यासाठी पाडे येणे गरजेचं आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण आता काय करू, 8चा फाडा म्हणून घेऊया, म्हणजे सरळ सरळ आपल्याला भेटून जाणार. आता मित्रांनो, मी एक रेष देतो तुम्हाला, म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांसाठी. तर हे कशासाठी आहे ते तुम्हाला समोर समजून असेल. बघा, आपण एक 2 रेषा देऊन घेतलेल्या आहेत. तर बघा, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. 32 आपण काय घ्यायचं मित्रांनो, 2. काय घ्यायचं, 32 2, ठीक आहे मित्रांनो. हातच्याला आपण काय द्यायचं, 3. म्हणजे काय उरले मित्रांनो, यांचा आपण गुणाकार केला तीनही चारही संख्येचा, तर आपल्याला काय मिळालं 32. 32 पैकी आपण काय घेतो मित्रांनो, शेवटची संख्या. पुढचं आता आपण करून घेऊया, काय आहे बघा, पुढच्यांचा आपण काय करून घेऊया, तीनही संख्येचा गुणाकार. चला तर घेऊया, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 24 आणि
3 27 मित्रांनो. 27ची काही घेणार आपण 7, हातच्याला 2 समोर देणार. परत बघा मित्रांनो, याच्या डोक्याच्या खाली आहे ते, त्याला आपण यांना काय म्हणतो मित्रांनो, हातचे. का म्हणतो आपण यांना? हातचे. यांना हातचे म्हणत असतात मित्रांनो. घ्या पुढचं बघून घेऊया आपण. 8 1 8, 8 2 16, 16 आणि 2 काय होणार मित्रांनो, 8 8. आणि काय मित्रांनो, परत हातच्याला 1, आणखी काही एकच संख्या असल्यामुळे आपण काय करणार, 8 1 8 आणि प्लस 1 म्हणजे किती झाले मित्रांनो, 9. म्हणजे आपलं उत्तर काय मिळालेलं आहे बघा मित्रांनो, 9872. तर आपलं उत्तर काय आहे मित्रांनो, 9872, पर्याय क्रमांक 4. हे बेसिकवरचे प्रश्न आहेत मित्रांनो. अंकगणित या बेरीज या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने हे सोडवू शकतो. त्याची फक्त तुम्हाला मांडणी आली पाहिजेत. तर चला आपण आता पुढचा प्रश्न बघून घेऊया. तर आपला पुढचा प्रश्न काय आहे ते बघा मित्रांनो. हा मित्रांनो बुद्धिमत्ता या बुद्धिमत्ता या विषयामधलं प्रश्न आहे मित्रांनो. कुठला? तर दिशा याच्यावरतील हा प्रश्न आहे मित्रांनो. दिशादर्शक डायरेक्शन याच्यावरतील हा प्रश्न आहे बुद्धिमत्तेमधील. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतोय, रमेश पूर्वीकडे तोंड करून उभा आहे, राकेश रमेशकडे तोंड करून उभा आहे, तर राकेशचे तोंड कोणत्या दिशेला? तर काय विचारलेलं आहे मित्रांनो, राकेशचे तोंड आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी आपण एक तुम्हाला दिशादर्शक, त्याला आपण डायरेक्शन मॅप आपण तुम्हाला इथं दिलेला आहे. तर त्यावरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. अभ्यास करताना आपण याचा उपयोग करतो किंवा अभ्यास करताना आपण सरळ एक असं मॅप तयार करून घेतो मित्रांनो. तुम्हाला सांगतो असं मॅप तयार करून घेतो. त्याच्यावर आपण वरती लिहितो उत्तर, दक्षिण आणि इकडे पश्चिम आणि इकडे पूर्व असं लिहून घेतो. म्हणजे आपल्याला समजण्यास, मग त्या ठिकाणी आपल्या स्वतःला इमॅजिन करायचं आणि त्याचं उत्तर इझिली येतो. आपण बेसिकवरतील समोर व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यावरून तुम्हाला तुमचं सोपं होऊन जाणार. आपण फक्त आता हे जे प्रिव्हियस इयर्सचं पेपर आहेत त्यावरचे प्रश्न आपण बघून घेतोय रिव्हिजनसाठी. म्हणजे आपलं एक तर सिलेबस कंप्लीट होतो की कोणत्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला गडचिरोली जिल्हा पोलीस भरती किंवा कुठल्याही जिल्ह्याच्या पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारतात ते आपल्याला समजून येतात. चला तर या प्रश्नाला सोडवूया. तर काय आहे बघा मित्रांनो, पहिला सेंटेन्स सोडून घेणार. रमेश पूर्वीकडे तोंड करून उभा आहे. रमेश कोणाकडे तोंड करून उभा आहे मित्रांनो? पूर्वीकडे. आपण समजू की ती रमेश आहे. या बिंदूला आपण एक म्हणजे आपल्याला इमेजिन करण्यासाठी आपण ह्या बिंदूला आपण नाव देऊ रमेश कोणाकडे आहे तोंड करून मित्रांनो? पूर्वेकडे तोंड उभा, म्हणजे तोंड करून उभा आहे. तर तुम्हाला डायरेक्शन सुद्धा देतो मी कोणत्या साईडला तो तोंड करून उभा आहे. तर कोणत्या दिशेला? तर मित्रांनो तो पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे मित्रांनो. ठीक आहे. चला तर काय आहे, आता एक तर सेंटेन्स आपला क्लिअर झालेला आहे. पुढचं सेंटेन्स आपण आता बघूया. राकेश रमेशकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे काय म्हणत आहे, रमेशकडे कोण तोंड उभा करून आहे मित्रांनो? राकेश. तर बघा, म्हणजे हा रमेशचं तोंड झालं, म्हणजे डायरेक्शन या साईडला झालं. त्याच्या साईडला कोण बघत आहे? तर राकेश. म्हणजे राकेशचं डायरेक्शन कोणत्या साईडला असेल मित्रांनो? त्याची दिशा असेल तर ते पश्चिम दिशा असेल. म्हणजे आपला राकेशचं तोंड कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? पश्चिम दिशेला. म्हणजे सरळ आपलं उत्तर निघतोय मित्रांनो. तर बघा, आपला पर्याय क्रमांक हा आहे. तर पश्चिम दिशा. म्हणजे राकेशचं तोंड कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? पश्चिम दिशेला. बघा मित्रांनो, डायरेक्शन अजून असं जर तुम्हाला हे डायरेक्शन जे माहीत असले तर तुम्ही इझिली त्याचा प्रश्नाचं उत्तर स्वतःला इमेजिन करून काढू शकता. चला तर आता आपण पुढचा प्रश्न बघून घेऊया. तर पुढचा प्रश्न सुद्धा बघा मित्रांनो बेसिकवरचाच आहे, अंकगणितवरचा प्रश्न आहे, भागाकार याच्यावरती. तर बघा, हा सुद्धा बॉन्डमास अनुसारच सोडवायचा आहे. तर काय करायला लागतो, आधी बॉन्डमासचा रूल तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं मित्र. तर काय करावं लागतं, सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचा असतो. तर बघा, आपण सुरुवातीला काय करून घेऊया, हा कंस सोडून घेऊया. तर बघा, कंस सोडवायसाठी काय करणार मी, 90 भागीला, आणि मी कंस सोडून घेतोय मित्रांनो, 90 भागीला 10 केलेला आहे. बघा, प्रश्न तुम्हाला समजला असेल काय आहे. सॉरी, मी प्रश्न सांगायला विसरलो. तर प्रश्न आहे कंसामध्ये 90 भागीला 10 भागीला 3 बरोबर किती? ठीक आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे, 90 भागीला 10 कंसामध्ये भागीला 3. तर मग बॉन्डमास काय म्हणतो मित्रांनो, सुरुवातीला कंस सोडवायचा असतो. तर आपण आता सुरुवातीला काय करून घेणार, कंस सोडून घेणार. तर बघा, मी कंस सोडून घेतोय. तर काय होत आहे बघा, अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्ही ठिकाणी काय आहे मित्रांनो, 0 आहे. 0 0 कॅन्सल होऊन जाणार. आपण कोणत्याही संख्येने जर कोणत्याही संख्येने 1 ने जर भागलं तर उत्तर तोच येतो मित्रांनो. म्हणजे काय, आला आपला भागाकार 9 आला मित्रांनो. परत आता काय आहे, 9 भागीला 3. परत काय आहे मित्रांनो, 9 भागीला 3. म्हणजे काय आला मित्रांनो, 9 भागीला आपल्याला परत 3 करायचा आहे. तर बघा,
तीनच्या फाड्यामध्ये 9 येत असतो बरोबर. म्हणजे काय 3 1 3 3 6 3 3 9 म्हणजे परत किती 3ने भाग जातोय 9ला, म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर काय येणार मित्रांनो 3. म्हणजे आपलं उत्तर काय आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक ब 3. आता बघा बेसिकवरचा प्रश्न आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला काही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार चालायचं आहे. तर बघा एवढा सोपा प्रश्न होता. सुरुवातीला आपण काय केलं, कोण सोडवलं, काय झालं 90/10 छेदामध्ये आणि अंशामध्ये. बघा अंशामध्ये पण 0 आहे आणि छेदामध्ये पण 0 आहे, हे दोन्ही 0 कॅन्सल होऊन गेले. उरले काय मित्रांनो, कोणत्याही संख्येने जर आपण 1 ने भागले तर उत्तर येणारी संख्या तीच असते, म्हणून 9 आलं. त्यानंतर आपण काय केलं, भागाकारामध्ये परत 3 होते, 3 ने 9ला भागलं, उत्तर आपलं काय आलं 3. तर पर्याय क्रमांक 2 हा आपला उत्तर आहे मित्रांनो. चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे आणि हा कुठल्या टॉपिकवरचा आहे तुम्हाला सांगतोय. तर प्रश्न सुद्धा तुम्हाला सांगणार, तुम्हाला याचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा हा संख्या व संख्यांचे प्रकार त्यामधील हा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2013चे गणित व बुद्धिमत्ता यांचे ट्रिक व सूत्रानुसार आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.